हेदवताड मधील सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यामध्ये नवा वाद सुरू झालाय। राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने भास्कर जाधव यांच्यावर केलेला आहे। राजकीय प्रवासामध्ये ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची भास्कर जाधव यांनी पत्राद्वारे आठवण करून देण्यात आलेली आहे। ब्राह्मण सहाय्यक संघाच्या पत्राला आमदार भास्कर जाधव यांनीही चोख उत्तर दिले। गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याच्या विधानावर भास्कर जाधव ठाम आहेत। मी येण्यापूर्वी गुहागरमध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की त्याच्या घरावर दगड पडायचे, हा दहशतवाद आपण गुहागरमध्ये आणल्यानंतरच संपल्याची भास्कर जाधव यांनी आठवण करून दिली आहे। तर खोदकीबाबतच्या वक्तव्यावरून आरोप करण्यात येत होता आणि आता भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघामध्ये जुंपलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणव, भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यामध्ये आता जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला ब्राह्मण समाजाने भास्कर जाधवांना पत्र लिहिलं, आता त्या पत्रावर भास्कर जाधवांनी उत्तर दिलंय। खरं तर बघायला गेलं तर भास्कर जाधव यांच्या एका वक्तव्यावरून हा सगळा वाद जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळाला। हेदवताड येथे एक सभा झाली होती आणि या सभेमध्ये खोदकीच्या तुम्ही आता परत ह्याच्यात जाणार का अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते भास्कर जाधव यांनी केलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण समाजानं हे पत्र जे आहे ते काढलं होतं आणि ह्या पत्राला आता भास्कर जाधवने देखील उत्तर दिलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांचं वक्तव्य आलं होतं त्या वक्तव्यावर ब्राह्मण समाज जे आहे ते आक्रमक झालेला पाहायला मिळतं आणि त्याने या संदर्भात एक पत्रक काढून भास्कर जाधव यांचा निषेध जो आहे तो व्यक्त केला होता आणि भास्कर जाधवनी देखील त्या पत्राला उत्तर म्हणून की आपण ब्राह्मण समाजासाठी नेमकं काय काय केलं अशा पद्धतीची जी इन्फॉर्मेशन आहे ती या पत्राद्वारे दिली आहे। त्यामुळे या दोन ह्याच्यामध्ये आता सध्या तरी वाद जो आहे तो विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय। नक्कीच प्रणव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।